आपण दौंड पोलीस स्टेशन मध्ये आलात निवेदन देण्यासाठी कालीचरण यांच्या विरोधात काय प्रकरण आहे आणि कशा संदर्भात आपण आपली मागणी काय या संदर्भात दौंड सर्वांना क्रांतिकारी जय भीम। काल बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी विराट हिंदू संमेलन काही आयोजकांनी दौंडमध्ये भरवलेलं होतं। त्यामध्ये कालीचरण आणि जे स्थानिक दौंडमधील आयोजक आहेत यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांची आरती हिंदू पद्धतीने केलेली आहे, ती संपूर्ण निषेधार्ह आहे। वेळोवेळी आजपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्धांचं दैवतीकरण करण्याचा हा खोडसाळपणा या जातीवाद्यांनी केलेला आहे। वेळीच या आयोजकांवर गुन्हा दाखल केला नाही तर आपण दौंडमध्ये उद्या जन आंदोलन घेत आहोत आणि तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा दौंड शहर बंद करण्याचे हाक तमाम दौंड मधील आंबेडकरी जनता करणार आहे, याची नोंद घ्यावी। जय भीम। हे आयोजक व नियोजक जे आहेत कालीचरणच्या विराट मोर्चाचे यांच्यावर प्रामुख्याने कठोरातील कठोर कारवाई होऊन व त्या कालीचरणवर भोंदू ऍक्ट यानुसार कारवाई व्हावी हीच विनंती आम्ही प्रशासनाला करत आहोत। व ज्या आयोजकांनी तो कार्यक्रम आयोजन केलेला आहे व तिथं गौतम बुद्धांची जी हिंदू पद्धतीने आरती करण्याचे दैवीकरण करण्याचं जे थाट मांडलेला आहे, जे RSSच्या माइंडनी चालणारे मनोवादी वृत्तीचे लोक महाराष्ट्रभर नाही ते पूर्ण देशभर फिरत आहेत। त्यांना फक्त गौतम बुद्धांना टार्गेट करून बौद्ध धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यांचा विषय एवढाच आहे की ह्यांना कसं डॉमिनेट करता येईल, बौद्धांना कसं संपवता येईल, त्या लाचार व मनोवादी वृत्तीच्या भडव्या लोकांना एवढंच सांगतो की हे जे तुमचे पंतप्रधान, जे तुमचे जे राजकीय RSSचे किंवा BJPचे हे जे लोक बाहेर गेल्यावर सांगतात की आम्ही बुद्ध की धरती से आए हो, हे त्यांना आजपर्यंत का कळत नाही, एवढंच बोलतो आणि थांबतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो आणि उद्या आंदोलनाचा इशारा देतो। जर उद्यापर्यंत जर त्यांना आयोजकांवर गुन्हा दाखल झाला नाही तर परवा दिवशी आम्ही दौंड बंदचा आंदोलन करू।